शिशु को चोकिंग से राहत दिलाने के चरण वयस्क से भिन्न होते हैं। यदि आप किसी शिशु को गंभीर चोकिंग से पीड़ित पाते हैं तो आपको शिशु को अपनी गोद में लेकर बैठना चाहिए या घुटने टेकने चाहिए। शिशु के चेहरे को नीचे की ओर रखें, सिर को छाती से थोड़ा नीचे रखें और अपनी बांह फोर आर्म पर टिकाएं। याद रखें कि ऐसा काही फायदा नाही, जास्त वर करून पण काही फायदा नाही। हे करताना बऱ्याच वेळेस कोणाच्या हड्ड्या तुटतात, पेशंटचे बोन्स फ्रॅक्चर होतात, त्याचा काही इश्यू नाही आहे। पण 5 सेंटीमीटर दबल्याशिवाय, कारण समोरून हा पिंजरा आहे आणि मागून आपला व्हर्टिब्रल कॉलम आहे, त्या दोघांच्या मध्ये हार्ट प्रेस झालं पाहिजे तरच ते प्रेशर क्रिएट होऊन ब्लड पंप होईल। ते नाही झालं तर काही फायदा नाही, म्हणून त्याचा विचार नाही करायचा। आपल्या शोल्डरने ताकद लावून प्रॉपर पोझिशन घेऊन हे दोन्ही फिस्ट ब्लॉक करून सेंटरला ठेवून असं नाही धरायचंय। तर हे माझ्या शरीरावर पूर्ण वजन टाकत नाही, मी हाताने टाकत नाही लावत। हे असं असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 त्यानंतर श्वास देण्यासाठी पोझिशन द्यायची। दोन जर असं बनलं असेल, त्याचं मान असे असेल की त्याची समजते श्वास जाणार नाही। आपण मान एक्सटेंड केली तरच आपला जो ट्रॅके असतो ही वेल पाईप ओपन होतो, ओपन झाला तरच श्वास घेऊन फायदा येणार, फायदा नाही। म्हणून थोडी 3 तरी लिफ्ट करणे, नाक बंद करायचं आणि 10 केल्यानंतर 2 यामध्ये 30 कॉम्प्रेशन नंतर 2 दिवस ब्रीथ द्यायचे, त्यानंतर परत कॉम्प्रेशन कंटिन्यू करायचं। दुसरा जर असिस्टंट असला तर त्याकडे 30 करून 2 ब्रीथ करून दुसऱ्याने कॉम्प्रेशन करायचे, असं राऊंड बाय राऊंड करायचं जोपर्यंत पेशंट रिवाईव्ह होत नाही। जर पल्स लागला तर बंद करायचं, त्याला हॉस्पिटल शिफ्ट करण्याची तयारी आपण सुरू करायची। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30